नमस्कार मंडळी, मी साधना ग्रामीण क्रिएशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता मी निघालेली आहे हळदी कुंकवाला आणि ते माझे जावेच्या इथे म्हणजे आम्ही मैत्रिणी सोबत राहतो. तर खूप उशीर झालेला आहे. म्हटलं आता रिक्षा पण भेटत नव्हती, तर म्हटलं मग पायी जाऊ, पटकन जाऊ. त्याच्यामुळे थोडंसं दम पण लागलेलं आहे. तर चला तिचं घर आल्यावर मी तुम्हाला दाखवते तिचं घर. भेटूया. रस्त्याने चालू आहे इथे डोंबऱ्यांची खेळ पण चालू आहे. तर आता थोडंसं जवळ आलेलं आहे आणि दीदीला पण आणलेलं आहे माझ्यासोबत. तिला म्हटलं चल. आणि आता हायवे आलेला आहे, थोडा रस्ता क्रॉस करायचा आणि मग आलं तिचं घर. हायवेला पण खूप गाड्या असतात, मोठा हायवे आहे ना, नाशिक मुंबई हायवे. जस्ट आलेली मी घरी. तर मी तुम्हाला म्हटलं ना माझ्या जावाच्या घरी चाललेली मी हळदी कुंकाला. तर ही आहे माझी जाव, जयश्री नाव आहे. तुम्ही मागच्या पण व्हिडिओमध्ये बघितलेला असेल. तर आम्ही एकदम मैत्रिणीच आहे. जावा फक्त नावापुरतं आहे. आणि ही आहे वैष्णवी आणि ही मावशीच लागते वैष्णवीची. आणि ही सिद्धी इकडे. ही माझ्या लाडाचं पिल्लू आहे बघ. खूप आवडतं. कधी आहे ही गॅदरिंग? कधी आहे? 15 म्हणजे परवाच. बेस्ट ऑफ लक. छान करा डान्स. खूप छान बोलते आणि सगळ्यात भारी बोलायला पण एकदम छान आहे. नाव काय तुझं? दिव्या. नावाप्रमाणेच तिचं नाव दिव्या आहे ना, मग नावाप्रमाणेच ती दिव्या आहे. दिव्या है ना दिव्या? आणि तिची मम्मी पण तशीच आहे. नावाप्रमाणेच छान आहे, गोड आहे एकदम. तर आता आम्ही गच्चीवर आलेलो आहे आणि फोटोच काढायचं काम चालू होतं माझं जावेचं आणि माझं. तर मग खाली बायका आलेल्या आहे हळदी कुंकवाला ना. तर तिला म्हटलं जा तू हळदी कुंकू देऊन ये, मी थांबते इथं तोपर्यंत गच्चीवर. आणि इथला व्ह्यूच इतकं छान आहे ना की बस. हा बघा हा नाशिक मुंबई हायवे, हा बघ का नाशिक मुंबई हायवे. आणि खाली ना गाड्यांचा काटा करतात ना, ते दुकाने खाली जावेन त्यांचं. तर खूप जवळ हायवे यांना पण. आणि डोंगर पण बघा ना किती जवळ आहे. हे बघा हा तर माझ्या पाठीमागचा डोंगर किती इतका जवळ आहे ना. आणि पावसाळ्यात एकदम छान वाटतं इथे बरं का. माझी आई आली होती ना, मी आले होते त्या दिवशी जयश्रीला भेटायचं होतं ना आईला. तर मग आईला इतकं आवडलं ना इकडे. एकदम निवांत आहे ना इकडे, शांत मस्त एकदम. गावात कसं एकदम गजबज वातावरण आहे ना, आणि इकडे मस्त शांत निवांत एकदम भारी वाटतं. खूप छान असं पावसाळ्यात खूप छान बघण्यासारखा देखावा असतो. काय बघते दीदी? व्ह्यूज इथले. आणि इकडे वीटभट्टी असते ना, ती पण तुम्हाला दाखवते का. तिच्या घराच्या साईडलाच एकदम वीटभट्टीचा धंदा पण इथे. विटा तयार केल्या जातात बघा बांधकामाला. आणि जावेच्या घरून आल्यानंतर इकडे आपलं बाजारमध्ये पण हळदी कुंकू होतं. तर वर्धमान दिन होता आपल्या बाजारचा. तर इथे पण हळदी कुंकू घेण्यासाठी मी आले. खूप छान सजावट केलेली होती, मस्त गाणं गणपतीचं लावलेलं होतं, खूप छान वाटत होतं. आणि दीदी तिथे सामान घेते ना, मी तिचा व्हिडिओ काढून घेतला बघा. ती बिल करते आता तिथे. तर आता जस्ट आलेली मी घरी हळदी कुंकावरून. आणि आपल्या बाजारमध्ये पण गेलेली होती मी हळदी कुंकवाला. खूप उशीर झाला होता आज. परत तिकडनं आल्यावर जयश्रीकडनं आल्यावर पण दुसरीकडे गेली होती 2-3 ठिकाणी.
तर खूप उशीर होऊन गेला स्वयंपाकाला, तर म्हटलं मग चला आता स्वयंपाकाला लागूया पटकन. डाळ भाताच कुकर लावते आणि शेवभाजी करते. तर ती माझी जाव आहे ना जयश्री, मी तिच्या घरी गेले होते ना आज, तर ती माझ्या आईकडच्या नात्यानी, त्या रिलेशननी माझी बहीण लागते आईकडच्या नात्यानी, आणि इकडे सासरकडच्या नात्यानी ती माझी जाव लागते. तर आम्ही पहिल्याच नातं लावतो, बहिणी बहिणींचंच नातं लावतो आम्ही. आणि तिला इतका आनंद झाला ना, मला पण आनंद झाला. खूप दिवसातून तिच्या घरी जाणं झालं ना. त्या दिवशी गेले होते आईला घेऊन, पण त्या दिवशी पण म्हटलं मुलं एकटी घरी होते ना, मग थोडीशी लवकर निघून आले होते. आज थोडा वेळ थांबले म्हणजे तिला पण बरं वाटलं आणि मला पण बरं वाटलं. भलेही एक दिवस लेट का होईना स्वयंपाकाला, पण मग भेटणं झालं, बोलणं. तर भेटूया एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.